हालेलुया. जीसस इंडिया टीव्ही चॅनेलच्या या लाईव्ह सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही एक खूप महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत, जे एक खूप मोठं कोड आहे की येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला श्राप का दिला. अंजिराचे जे निष्फळ फळ होतं, निष्फळ झाड होतं, त्याला येशू ख्रिस्ताने श्राप का दिला. आणि मग आपण मत्तेकृत शुभवर्तमानाचे 21वा अध्यायाचं 18 आणि 19 वचन वाचतो. लिहिलेलं आहे, मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचं एक झाड होते, ते पाहून तो त्याच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. येशू ख्रिस्ताला खूप भूक लागली होती. येशू ख्रिस्त जाता जाता वाटेवरच्या एका अंजिराच्या फळाकडे, एका अंजिराच्या झाडाकडे येतो. आणि अंजिराच्या झाडात खूप असं पानांनी भरलेलं झाड आहे, खूप ज्याला आपण म्हणू शकतो की हिरवगार झाड आहे. आणि येशू ख्रिस्त अपेक्षेने जातो की मला त्या अंजिराच्या झाडावर अंजिराची फळं मिळतील, कारण भूक लागलेली आहे. आणि मार्क शुभवर्तमानामध्ये असं लिहिलेलं आहे 11व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता तरी सुद्धा येशू ख्रिस्त त्या झाडाकडे जातो आणि त्या झाडाकडनं फळांची अपेक्षा करतो, कारण त्याला भूक लागली होती. येशूला पण ही गोष्ट माहीत होती की अजून सीझन नाहीये, हंगाम नाहीये, परंतु येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाकडून फळांची अपेक्षा करतो. आणि जेव्हा त्याला दिसतं की अंजिराच्या झाडावर एक सुद्धा अंजिराचं फळ नाहीये, आणि येशू ख्रिस्त त्या झाडाला श्राप देतो. आणि असं लिहिलेलं आहे की ते अंजिराचं झाड लगेच वाळून जातं. प्रियो, आज हे जे झालेलं आहे, हे येशू ख्रिस्ताने त्याच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते प्रत्येक गोष्ट जी आज बायबलमध्ये लिहिलेली आहे ती आम्हाला काही ना काही शिकवते. त्याचा एक खूप मोठा आत्मिक अर्थ परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो की जे काही आज येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झालं होतं, त्याच्या मागे त्याचा खूप मोठा आत्मिक अर्थ येशू ख्रिस्त आम्हाला सांगू इच्छितो. आणि मग अजून एक अंजिराचं झाड आपण बघणार आहोत, लूककृत शुभवर्तमानाचं 13व्या अध्यायाचं. त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. ज्याची बाग आहे, तो एक ज्याला म्हणू शकतो की मालक आहे, तो द्राक्षमळ्यामध्ये येतो आणि अंजिराच्या झाडाला फळ आहे का ते बघतो. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही फळ आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. तो मालक त्या माळ्याला म्हणतो की गेले 3 वर्ष झालं मी या बागेमध्ये येत आहे, पण या अंजिराच्या झाडाला मी 3 वर्ष झालं फळ बघितलेलं नाहीये. तर हे अंजिराचं झाड तोडून टाक, त्याने उगाच जागा का अडवावी. तर माळी त्याला म्हणतो की महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील, मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. इथं अजून एक अंजिराचं झाड आहे, जिथे येशू ख्रिस्त एक दाखला देत आहे. एका मालकाच्या द्राक्षमळ्यामध्ये अंजिराचं झाड आहे, आणि दरवर्षी तो मालक त्या बागेमध्ये येत आहे आणि बघत आहे की अंजिराच्या झाडाला 3 वर्ष झालं फळं नाही आहेत. आणि मग तो माळ्याला म्हणतो की तोडून टाक, काय उपयोग आहे हा खायला खार माती म्हणतो आपण
जागेला भार तसा आहे, याला तोडून टाक, यांनी जागा तरी का अडवावी, त्याच्या जागी आम्ही दुसरं काहीतरी लावू शकतो. पण माळी म्हणतो की अजून 1 वर्ष दे, 1 वर्ष मी त्याला खत पाणी घालतो, आणि जर त्यांनी फळ दिलं पुढच्या वर्षी तर ठीक आहे, नाहीतर मी ते तोडून टाकेल. तर प्रियो, त्याच्या भोवती खणून खत घालील आणि तरीही त्यांनी फळ नाही दिलं तर आम्ही तर तो तोडून टाकावे. आता हे जे दाखले आहेत, किंवा पहिलं जे झाड होतं, येशू ख्रिस्ताला भूक लागली, येशू ख्रिस्त आशेने त्या झाडाकडे आला आणि बघितलं की एक पण फळ नाहीये, ते त्यांनी ते झाडाला शाप दिला, ते वाळून गेलं. एक झाड असं आहे की ज्याला 3 वर्ष फळच येत नाहीये, आणि मग तो मालक आहे, तो माळ्याला म्हणतो की तोडून टाक, याचा काही उपयोग नाहीये, कारण ह्याला 3 वर्ष झालं फळ आलेली नाहीयेत. तर प्रियो, आज परमेश्वर जर अंजिराच्या झाडाकडनं सीझन मध्ये आणि बिना सीझन मध्ये जर फळांची अपेक्षा करत असेल, तर तो परमेश्वर आमच्या जीवनातनं किती फळांची अपेक्षा करेल. ज्या मानव जातीसाठी येशू ख्रिस्तानी आपलं रक्त वाहिलं, आपला प्राण दिला, त्याचा आत्मा आमच्यासाठी त्यांनी पाठवून दिला, त्या लोकांच्या त्याच्या आम्ही म्हणू शकतो की जर आम्ही स्वतःला एक ख्रिस्ती म्हणवत असू, किंवा जर आम्ही स्वतःला परमेश्वराची लेकरं म्हणवत असू, आणि आम्ही क्रूसावर विश्वास ठेवत असू, येशू ख्रिस्ताच्या मरण्यावर परत 3ऱ्या दिवशी पुनरुत्थानावर जर विश्वास ठेवत असू, आणि जर आज आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला फळं दिसत नसतील, तर मग तो शाप देणार त्या अंजिराच्या झाडासारखं, किंवा तो म्हणणार की या झाडाला तोडून टाक, कारण याचा काही उपयोग नाही. जर आज येशू ख्रिस्ताच्या बलिदानानंतर सुद्धा आमच्या जीवनाचा जर येशू ख्रिस्ताला काही उपयोग नसेल, आमच्या जीवनाद्वारे जर येशू ख्रिस्ताचा गौरव होत नसेल, आमच्या जीवनामध्ये जर येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याची फळं दिसत नसतील, तर आमच्यावर आम्ही श्राप ओढवून घेत आहोत, किंवा मग आम्ही येशू ख्रिस्त आम्हाला उपटून फेकून देईल, आणि मग जीवन येशू ख्रिस्तावर विश्वासात असून सुद्धा त्या जीवनाचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, मत्तई कृत शुभवर्तमानाचं 24वा अध्यायाचं 44वं वचन हे सांगतं, म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. पहिलं जे झाड होतं अंजिराचं, ते लिहिलेलं आहे की अंजिराच्या निष्फळ झाडाचं उदाहरण आम्हाला काय सांगतं, हंगाम नव्हता. अंजिराच्या झाडाने सुद्धा अपेक्षा केली नव्हती की येशू ख्रिस्त जो या पृथ्वीला आणि स्वर्गाला बनवणारा जो प्रभू आहे, जो स्वामी आहे, तो येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडाला बनवणारा परमेश्वर एक दिवस त्या अंजिराच्या झाडासमोर येईल आणि त्या अंजिराच्या झाडाकडनं तो फळांची अपेक्षा करेल. आज जर अंजिराच्या झाडाकडनं परमेश्वर हंगाम नसताना जर अपेक्षा करत आहे, आणि दुसरं अंजिराचं झाड आहे ज्याला 3 वर्ष झालं फळं येत नाहीये, आणि त्या झाडाला जर परमेश्वर मालक सांगत असेल की त्याला तोडून टाक, याचा जमिनीला तरी, यांनी जमीन तरी का अडवावी, याला तोडून टाक. तर प्रियांनो, आज परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे, हे तर अंजिराच्या झाडांची उदाहरणं आहेत. आज परमेश्वराचा क्रूस आम्ही कितीतरी वर्ष झालं ऐकत आहोत, त्याच्या रक्ताविषयी ऐकत आहोत, त्याच्या आत्म्याविषयी ऐकत आहोत, त्याच्या वचनाविषयी ऐकत आहोत. परमेश्वर आम्हाला वेळ देत आहे. तर आज भले आम्हाला असं वाटतं की हंगाम नाहीये, येशू ख्रिस्ताचं येणं वर्षापासून आम्ही ऐकतो येतोय, येणारे, आज तो अजून 10 वर्ष येणार नाही, अजून तो 15 वर्ष येणार नाही, अजून तो 20 वर्ष येणार नाही, माझं जीवन मला जसं पाहिजे तसं जगू दे.
आज जर आम्ही असा विचार करत असो की अजून हंगाम नाही आलेला आहे, माझ्या जीवनातनं फळ दाखवायचा हंगाम आलेला नाहीये, जेव्हा हंगाम येईल, जेव्हा शेवट येईल, तेव्हा मी माझ्या जीवनातनं येशू ख्रिस्त दाखवेल. आता मला माझं जीवन माझ्या पद्धतीने जगू दे. जर असा विचार करत आहे तर मग वचन हे सांगते, तुम्ही सिद्ध असा. हंगाम असू दे किंवा हंगाम नसू दे. आपल्याला वाटतं की अजूनही देवाला यायला वेळ आहे, परंतु वचन सांगतं की सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. पापणी लावणार त्या वेळेला तेवढाच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये येशू ख्रिस्त येणार आहे आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो त्याच्या लोकांना घेऊन जाणार आहे. तर आज हंगामाचा विचार करू नका, कारण येशू ख्रिस्ताने ऑलरेडी प्रियांनो आम्हाला एक खूप मोठं अभिवचन दिलेलं आहे आणि तो म्हणत आहे, योहान कृत शुभवर्तमानाचं 15वा अध्यायाची पहिली 2 वचनं जर आम्ही वाचतो, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक यावे म्हणून त्या प्रत्येकाला साफ सूफ करतो. जर आज आम्ही म्हणतो की मी ख्रिस्ती आहे, तर मग आम्ही येशू ख्रिस्त जो द्राक्षवेल आहे त्याच्यामधले आम्ही फाटे आहोत, आम्ही फांद्या आहोत. जर आम्ही म्हणतो की मी येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, तर मग तो द्राक्षवेल आहे आणि आम्ही त्याच्या फांद्या आहोत. आणि मग जर फांद्या आहोत आणि फळं देत नाही, तर मग तो असं वचनामध्ये लिहिलंय की प्रत्येक माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि जे फळ देतात त्यांना तो साफसूफ करतो, त्यांचं तो प्रूनिंग करतो. तर प्रियांनो, आज जर आम्ही म्हणतो की आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहे, तर मग येशू ख्रिस्तामध्ये आहे तर फळ देणं आणि फळ दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्याच योहान कृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाचं 5वं वचनामध्ये लिहिलेलं आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. जर आम्ही म्हणतो येशू ख्रिस्तावर माझा विश्वास आहे, येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, तो माझा परमेश्वर आहे, मी त्याला स्वीकारलेला आहे, तो माझ्यामध्ये मी त्याच्यामध्ये आहे, तर फळ येणं किंवा फळ दिसणं हे नॅचरल आहे. जर द्राक्षवेल आहे आणि त्याची फांदी आहे, तर द्राक्षवेलीच्या फांदीला फळ येणं खूप नॅचरल आहे. त्याला फांदीला वेगळं काही करावं लागत नाही. द्राक्षवेलामध्ये जर फांदी आहे तर द्राक्षवेलामुळे फांदीला फळ येणं हे एकदम नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, जर मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही जर फाटे आहात, तर तुमच्या जीवनामध्ये फळ दिसणं हे नॅचरल असलं पाहिजे. एक नैसर्गिक दृष्ट्या तुमच्या जीवनातनं फळं दिसली पाहिजेत. आणि म्हणून लिहिलेलं आहे की माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. येशू ख्रिस्तापासून वेगळं होऊन जे काही आम्ही करतो ते पाप आहे. आणि म्हणून त्याच अध्यायाचं 8वं वचन हे सांगतं, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वर आज निक्षून सांगत आहे की तुमच्या जीवनातनं फळं दिसावी, विपुल फळं दिसावी, ही परमेश्वराची इच्छा आहे, जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवत आहोत तर. आणि मग 15वं वचन हे सांगतं 15व्या अध्यायाचं की मी आतापासून तुम्हाला
16वा वचन, योहान कृत शुभवर्तमानाचा 15व्या अध्यायाचं 16वा वचन सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. तर इथे या वचनामध्ये असं परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला निवडलं आहे, तुम्ही मला निवडलेलं नाहीये. आणि जर येशूने आम्हाला निवडलं आहे तर त्याची अपेक्षा ही आहे की आम्ही फळ द्यावं आणि आमचं फळ टिकावं. म्हणजे आज आमच्या जीवनातनं पवित्र आत्म्याची वचनाद्वारे जी फळांचं परमेश्वराला हा अर्थ अपेक्षित आहे की आमच्या जीवनाची जी चांगली चाल आमच्या जीवनाचा जो स्वभाव आहे, आमच्या जीवनाची जे चालचलन आहे ते परमेश्वराच्या योग्य असावं किंवा परमेश्वरासारखं असावं. जर परमेश्वराचं वचन हे सांगतं की फळाला बघून झाडाची परीक्षा होते. आज आमच्या जीवनाला बघून आमच्या देवाची परीक्षा होते. जर आमची वागणूक, आमची वर्तणूक, आमचा स्वभाव आम्ही ख्रिस्ती म्हणत असू आणि शैतानासारखा आहे, तर आज आमच्या देवाला लोक कुठल्या नावाने संबोधतील हे पण आम्हाला बघणं खूप जरुरी आहे. जर त्यांनी आम्हाला निवडले, आम्हाला खूप गर्व आहे की येशू ख्रिस्तानी मला निवडले, माझं नाव घेऊन त्यांनी मला बोलवलेलं आहे. तर प्रियांनो, जर तुम्ही निवडले गेलेले आहात तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमिले आहे. यात परमेश्वराचा हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याला मागाल ते पिता तुम्हाला देईल. हे अभिवचन परमेश्वर येशू ख्रिस्त आम्हाला देत आहे. तर इथे पुन्हा एकदा प्रश्न तोच येत आहे की जर मी येशूमध्ये आहे, येशू माझ्यामध्ये आहे असं जर मी म्हणते, तर मग माझ्या जीवनातनं कुठली फळं दिसत आहेत? आज फळं, आंब्याचं झाड आहे तर लोक आंब्याच्या झाडाकडनं आंब्याच्या फळाची अपेक्षा करतात, चांगल्या फळांची अपेक्षा करतात. आणि मग चांगलं जर झाड फळ देत असेल तर त्या झाडाला एक किंमत असते, त्या झाडाची एक ख्याती असते की हे झाड खूप चांगलं फळ देतं आणि लोक दुरून दुरून त्या फळांना चांगली किंमत देऊन ती फळं खरेदी करतात. प्रियांनो, जर नॉर्मली नॅचरली चांगले फळ देणाऱ्या झाडाला जर लोक गौरवत असतील आणि एक्स्ट्रा पैसे देऊन ती फळं घेत असतील, तर आज आम्ही जे देवाचे पुत्र म्हणतो, आज आम्हाला बोलवलं गेलेलं आहे, आम्हाला निवडलेलं आहे, तर आमच्या जीवनातनं परमेश्वराने चांगल्या फळांची अपेक्षा करणं गैर आहे का? कारण तो म्हणतो हेतू हा आहे तुम्हाला निवडल्यामागचा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचं फळ टिकावे. आज ज्या काही गोष्टी आम्ही करत आहोत, चांगल्या किंवा वाईट, त्या परमेश्वराच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि ते फळ कसं टिकणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ज्या पण चांगल्या गोष्टी तुम्ही आज करत आहात किंवा देवाचा स्वभाव तुम्ही दाखवत आहात, देवासारखं तुम्ही आज जर जगामध्ये वागत आहात, तर प्रियांनो, त्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत त्या अनंत काळासाठी, सार्वकालिकासाठी लिहिलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी ज्या तुम्ही चांगल्या केलेल्या आहेत, कारण येशू तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही येशूमध्ये आहे, आणि जी चांगली फळं तुम्ही दाखवलेली आहेत त्याचं प्रतिफळ, फळ दाखवलं आहे त्याचं प्रतिफळ तुम्हाला सार्वकालिकामध्ये परमेश्वर देणार आहे. आमच्यासाठी स्वर्गामध्ये खूप सारे बक्षिसं ठेवलेली आहेत.
प्रियांनो बक्षीस आहेत. ज्या व्यक्तीने, ज्या परमेश्वराच्या लेकराने आपल्या जीवनाद्वारे चांगली कामं केलेली आहेत, परमेश्वराने नेमून दिलेली कामं केलेली आहेत, त्याच्या वचनाप्रमाणे तो वागलेला आहे, पवित्र आत्म्याप्रमाणे जर तो चाललेला आहे आणि त्याचं जीवन परमेश्वरासाठी उपयोगी जीवन झालेलं आहे, परमेश्वराच्या राज्यासाठी त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे, त्यांनी आपल्या जीवनातनं परमेश्वर दाखवलेला आहे. येशू ख्रिस्तानी जसं या जगामध्ये येऊन लोकांना रोग बरे केले, दुष्टात्मे घालवले, लोकांना सामर्थी वचनाद्वारे येशूकडे येण्याचा स्वर्गाचा मार्ग दाखवला, पिता काय आहे त्यांनी आपल्या जीवनातनं दाखवला, आपल्या मरणाद्वारे पापी लोकांना स्वर्गाचा मार्ग दाखवला. आज प्रियांनो, येशू ख्रिस्ताने जे चालवलेलं काम आहे ते जर आम्ही पूर्ण करत आहोत आमच्या जीवनाद्वारे, तर आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाद्वारे फळ दाखवत आहोत. म्हणून दोन प्रकारचे ख्रिस्ती आहेत. एक ख्रिस्ती हा आहे ज्याला येशू त्याच्या स्वतःसाठी पाहिजे, म्हणजे त्याच्या प्रार्थना ऐकण्यासाठी पाहिजे. प्रभू गरज पडली, तू गरज पुरी कर. परमेश्वरा मी आजारी आहे, माझे आजार बरे कर. परमेश्वरा आज हे प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढ. म्हणजे मी, माझं जीवन, माझं कुटुंब, माझी नोकरी, माझं माझं माझं. पण येशू ख्रिस्तानी जेव्हा प्रार्थना शिकवली तेव्हा त्यांनी असं शिकवलं, जशी स्वर्गामध्ये तशी पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे व्हावं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आम्हाला जे निवडलेलं आहे येशू ख्रिस्ताने उत्पत्तीच्या आधीपासून, ते त्यांनी त्याच्यासाठी निवडलेलं आहे. प्रियांनो, जितके पण परमेश्वराने निवडलेले आपण प्रेषित बघूया किंवा अब्राहम, इसाक, याकोब सारखे जे लोक होऊन गेले ते बघूया, दाऊद सारखे राजा होऊन गेला ते बघूया. प्रत्येकाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे केलं आणि परमेश्वराची इच्छा काय होती त्यांच्या जीवनासाठी त्यांनी ती आपल्या जीवनातनं करून दाखवली. आज परमेश्वराला फळ दाखवणं याचा अर्थ असा आहे की देवाच्या ज्या इच्छा आज माझ्या जीवनातनं परमेश्वराला पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्या इच्छा पूर्ण करणं. आणि आज प्रियांनो, जर परमेश्वराने आम्हाला निवडलं आहे तर आम्हाला जाऊन फळ द्यायचं आहे आणि टिकणारं फळ द्यायचं आहे. आणि जर आम्ही म्हणतो की आम्ही शेवटल्या काळामध्ये आहोत, येशू कधी पण येणार आहे, कधीही येऊ शकतो, तर आमच्या जीवनातनं तो फळांची अपेक्षा करणार नाही का? इनफॅक्ट आज सत्य हे आहे की न्यायाचा दिवस खूप जवळ आहे. जितका आम्ही विचार करतो त्याच्या कितीतरी जवळ आपण येऊन ठेपलेलो आहोत. आणि जर योहान, जो येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा देणारा योहान आणि बप्तिस्मा करणारा योहान 2000 वर्षापूर्वी हे सांगून गेला, मत्तेकृत शुभवर्तमानाचं 3 अध्यायाचं 10वं वचन हे सांगतं, आताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाईल. म्हणजे येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाकडे आला आणि अंजिराच्या झाडावर फळ नव्हतं तर त्याला वाळून टाकलं, त्याला श्राप दिला. आणि 3 वर्ष जे अंजिराचं झाड फळ देत नव्हतं त्याला तोडायला सांगितलं. आता योहान, जो येशूच्या आधी त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आलेला होता, जो पश्चाताप करणाऱ्यांना बप्तिस्मा देत होता, तो योहान हे सांगत आहे की आताच मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. कुठं कुऱ्हाड? फांद्यावर ठेवलेली नाहीये. कुऱ्हाड झाडाच्या बुंध्यावर ठेवलेली नाहीये, तो कुऱ्हाड मुळावर ठेवलेली आहे. आणि जे जे झाड चांगलं फळ देणार नाही
ते झाड तोडून अग्नीत टाकलं जाईल. म्हणजे आज परमेश्वर आम्हाला या फळांच्या द्वारे एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहे प्रियांनो, की न्यायाचा दिवस जवळ येत आहे आणि जे झाड, जे जीवन चांगलं फळ देणार नाही ते झाडच उपटून टाकलं जाईल, ते झाडच जाळून टाकलं जाईल, ते झाडावर कुऱ्हाड चालवली जाईल, ते तोडून फेकलं जाईल. म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीपासून त्यांना दूर करण्यात येईल आणि मग अशा ठिकाणी टाकलं जाईल जिथे अग्नी आहे आणि तो अग्नी सार्वकालिकाचा आहे आणि तो अग्नी नरकाचा आहे. तर प्रियांनो, चांगले फळ देणार नाही तर मग येशू श्राप देणार, ते जीवन जाळून टाकणार एका प्रकारे किंवा उपटून टाकणार आणि अग्नीत टाकलं जाणार. तो जो फाटा येशूमध्ये आहे आणि फळ देणार नाही तो पण परमेश्वर तोडून टाकणार, जाळून टाकणार, अग्नीत टाकला जाणार. तो येशूच्या येण्याला आम्हाला वाटतं, म्हणजे येशूच्या येण्याच्या समयाला भले हंगाम नसेल, येशूला फळ दिसणार नाही, जेव्हा त्याला भूक लागलेली आहे ते झाड तो टाकून दे, ते झाड तो जाळून टाकेल. लक्षात घ्या, आम्हाला वाटतं की हंगाम नाही, आम्हाला वाटतं की त्याला उशीर होईल, कदाचित त्या अंजिराच्या झाडाला माहित नव्हतं की येशू येणार आहे म्हणून त्याच्यावर फळ नव्हतं, या जे पण आहे. जर हंगाम नसताना सुद्धा अंजिराच्या झाडाकडनं परमेश्वर येशू ख्रिस्त अंजिराच्या फळांची अपेक्षा करत होता, तर आज आमच्या जीवनामध्ये ऑलरेडी पवित्र आत्मा दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, त्याचं रक्त आम्हाला दिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा, आम्हाला वेळ देऊन सुद्धा, जर आमच्या जीवनातनं परमेश्वराच्या आत्मिक फळांची तो जो अपेक्षा करत आहे ती जर फळं दिसत नसतील, तर प्रियांनो, आमच्या जीवनाबरोबर पण तेच होणार जे अंजिराच्या झाडाबरोबर झालेलं आहे. आज एक खूप मोठा आपण म्हणू शकतो की परमेश्वर आम्हाला एक इंटिमेट करत आहे, परमेश्वर आम्हाला सांगत आहे की आजचा समय हा वाया घालवण्याचा समय नाहीये. आजचा समय द्राक्ष वेलीमध्ये फाटा बनून, फांदी बनून राहून, येशू ख्रिस्तामध्ये आपण राहून आणि येशू ख्रिस्ताला आपल्यामध्ये राहून देऊन जी फळं दिसत आहेत तर दाखवण्याचा समय आहे. आज येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनातली चांगली फळं दाखवून, किंवा तो माळी आहे, जो पिता आहे, त्यांनी त्याचा पुत्र आम्हाला दिलेला आहे, तो पुत्र आमच्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे, आम्ही त्याच्यामध्ये आहोत, येशू ख्रिस्ताचा आत्मा आमच्यामध्ये दिलेला आहे. आणि मग जर ही स्वर्गीय गोष्टी, आत्मिक गोष्टी आम्हाला देऊन सुद्धा जर आत्मिक फळ आमच्या जीवनामध्ये नसतील, तर जो माळी पिता आहे तो माळी ती फांदी तोडून टाकेल आणि ती फांदी त्या द्राक्षवेलीपासून वेगळी करण्यात येईल. ते जीवन येशू ख्रिस्ताच्या जीवनापासून वेगळं केलं जाईल आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनापासून वेगळं झालेलं जीवन ऑलरेडी मृत जीवन आहे, ऑलरेडी मेलेलं जीवन आहे आणि मग असं मेलेलं जीवन नरकामध्ये टाकलं जाईल. तर प्रियांनो, आज आमच्यासाठी खूप मोठी चेतावणी आहे. आणि आज हे वचन आम्हाला असं वाटतं की वचन आम्ही ऐकलीत, 100 वेळा ऐकलीत, पास्टर तेच सांगतात, काय नवीन रेव्हेलेशन देणार आहे, काय नवीन प्रकटीकरण हे लोक आम्हाला सांगणार आहेत. पण प्रियांनो, जर ते प्रकटीकरण तुम्हाला माहित असून सुद्धा जर तुमच्या जीवनातनं चांगली फळं दिसत नसतील, तर मग देवानी आता अजून काय केलं पाहिजे. जेव्हा एकच वचन आम्हाला परत 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 आमच्या जीवनामध्ये येतं, ते वचन आम्हाला सांगत असतं, इनफॅक्ट त्या वचनाद्वारे येशू ख्रिस्त आम्हाला सांगत असतो की आज पश्चातापाची वेळ आलेली आहे. आज येशू ख्रिस्ताच्या
जीवनामध्ये राहून, येशू ख्रिस्तामध्ये राहून, त्याला आपल्यामध्ये राहून देऊन आज येशू ख्रिस्ताला एक चांगला पुत्र बनवून दाखवण्याची गरज आहे. आणि आज जर ते होत नाही तर मग न्यायाचा समय खूप जवळ आहे. आणि मग ज्या 5 कुमारिका होत्या, एक पाचींना शहाणा म्हटलं गेलेलं आहे, पाचींना मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. ज्यांच्याकडे ज्या शहाण्या होत्या त्यांचे जे दिवे होते ते जळत होते आणि त्यांच्याकडे तेल होतं. आणि ज्या मूर्ख होत्या त्यांचे दिवे जळत होते पण त्यांच्याकडे तेल नव्हतं. आणि तेलाचा जे महत्व आहे ते हे आहे की येशू ख्रिस्ताला आपल्यामध्ये राहून पवित्र आत्म्याद्वारे केलेली चांगली कामं म्हणजे तेल आहे. तेल काय आहे? ह्यांनी तेल कुठनं साठवलं होतं? तेल म्हणजे येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याला स्वतःमध्ये ठेवून जी चांगली कर्म, चांगली फळं जी दाखवलेली होती ती ते तेल होतं. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त ते तेल बघूनच तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे एका प्रकारे तुमच्या जीवनातनं दिसलेली चांगली कामं बघूनच तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. तर प्रियांनो, आज आमची जबाबदारी खूप मोठी आहे, कारण आज आत्मा दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, पवित्र रक्त सांडलेलं आहे. मग येशू आमच्या जीवनातून आत्म्याच्या फळांची अपेक्षा करत आहे, तर मग ती गैर आहे का? आणि मग प्रियांनो, जर ते दिसत नाही आमच्या जीवनातनं तर मग त्या जीवनाचा काही उपयोग नाही येशूसाठी. भले आम्ही आमचं जीवन आमच्या पद्धतीने ऐशो आरामात जगू, भले आमच्या जीवनामध्ये येशूचा उपयोग आम्ही आमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळण्यासाठी करून घेऊ, भले आम्ही जसं आपण त्यांनी वचन दिलेलं आहे की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, जेवढी पाहिजे तेवढी जी वचनं आहेत माझ्यासाठी चांगली ती घेऊन मी माझं जीवन जगेल. पण जेव्हा जीवनाच्या शेवटी जसं त्या कुमारिकेकडे तेल होतं, पाचीकडे तेल होतं, त्या घेतल्या गेल्या कारण त्या तयार होत्या. आणि ज्या पाचींकडे तेल नव्हतं त्या ठेवल्या गेल्या कारण त्यांनी आपल्या जीवनातनं परमेश्वराच्या आत्म्याची फळं दाखवलेली नव्हती. तर प्रियो, 5 ज्या शहाण्या होत्या ज्यांच्याकडे तेल होतं त्यांचा वर घेऊन गेला आणि दरवाजा बंद झाला. आणि मग या 5 ज्या तेल घ्यायला गेल्या होत्या त्या परत आल्या, रडू लागल्या, ठोकू लागल्या. आणि मग देवाने सांगितलं की मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात. आणि दरवाजा बंद झाला. आणि एकदा का तो दरवाजा बंद झाला तो दरवाजा परत कधीही उघडणार नाही. तर आज आमच्या जीवनामध्ये एक खूप मोठी गोष्ट परमेश्वर सांगत आहे. येशू ख्रिस्त आमच्या जीवनातनं फळांची अपेक्षा करत आहे. अंजिराला सीझन नसताना फळांची अपेक्षा करत होता. 3 वर्ष एका अंजिराच्या झाडाला देऊन सुद्धा तो फळ देत नव्हता. त्याच्याकडनं परमेश्वरा फळांची अपेक्षा करत होता. द्राक्षवेलीच्या फांदीकडनं परमेश्वर फळांची अपेक्षा करत होता. आणि जेव्हा त्यांनी फळ दिलं नाही तर एक अंजिराचं झाड वाळून टाकलं, दुसऱ्या अंजिराचं झाड तोडून टाकण्यात आलं, आणि तिसरं द्राक्षवेलीचं जे फांदी होती तिला कापून टाकून त्या द्राक्षवेलीपासून वेगळी करण्यात आली. आणि योहान कृष्णवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे की आता तोच समय आलेला आहे की कुऱ्हाड ऑलरेडी मुळावर ठेवलेली आहे. जे जे झाड चांगलं फळ देणार नाही ते झाड तोडून टाकण्यात येईल आणि मग ते अग्नीमध्ये टाकण्यात येईल. प्रियांनो, आज ही वचनं आमच्या जीवनासाठी परमेश्वराने यासाठी दिलेली आहेत की आजच पश्चातापाचा समय आहे. आतापर्यंत कदाचित आम्ही आमच्या जीवनातनं चांगली फळं दिलेली नसतील
तर आजच पश्चातापाचा दिवस आहे, एक प्रकारे उद्धाराचा दिवस आहे. आज आम्ही परमेश्वराकडे येऊन हे सांगू शकतो की प्रभू मला माफ कर. मी आजपर्यंत तुझा आत्मा असून सुद्धा, तुझं वचन असून सुद्धा, माझ्याकडे वेळ असून सुद्धा मी या गोष्टींचा उपयोग करून नाही घेतला. माझ्या जीवनामध्ये मी तुझा चांगला स्वभाव नाही दाखवला. प्रभू तू कसा आहे ते नाही दाखवलं, तुझं राज्य काय आहे ते नाही दाखवलं. परमेश्वरा, जसं पाहिजे तसं जीवन मी जगलो नाही, मला क्षमा कर. आणि प्रियांनो, आज आपला परमेश्वर या वचनाद्वारे जितक्या आपण त्याच्या लेकरांशी आज बोलत आहे, त्या लेकरांनी आपले हृदय आज देवासमोर उघडी करावीत. आज जी पण पाप आहे, जो पापी स्वभाव आहे, जो हट्टी स्वभाव आहे, जे पण काळे पण आज आमच्या हृदयामध्ये आहे, जो वाईट गोष्टी आज आमच्या हृदयामध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत, आजच वेळ आहे प्रियांनो पश्चातापाची. आज परमेश्वराचं रक्त आमच्यासाठी अवेलेबल आहे. ते सांगतं की, परमेश्वराचं वचन सांगतं की जरी तुमची पाप लाल असतील तरी ती सफेद करण्याचं सामर्थ्य आज परमेश्वराच्या रक्तामध्ये आहे. पण काय आम्ही आमची पाप कबूल करून सोडून द्यायला तयार आहोत का? काय आज आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने साफ होण्यासाठी तयार आहोत का? काय आम्ही पवित्र आत्म्याने भरून पवित्र आत्म्याची फळं देण्यासाठी तयार आहोत का? आज आम्ही वचनाच्या अनुसार चालून प्रियांनो परमेश्वराच्या आज्ञेनुसार चालण्यासाठी तयार आहोत का? आणि आज परमेश्वर आमच्याकडून चांगल्या फळांची जर अपेक्षा करत आहे तर आज आम्ही तयार आहोत का? आजच वेळ आहे पश्चातापाची, आजच वेळ आहे पवित्र आत्म्याने चालण्याची, आजच वेळ आहे वचनाच्या अनुसार चालण्याची, आजच वेळ आहे परमेश्वराच्या रक्ताद्वारे स्वतःला शुद्ध करून येशू ख्रिस्तासारखं बनण्याची. प्रियांनो, आजचा वेळ आम्ही घालवला नाही पाहिजे. येस फादर. ओ प्रभू येशू, धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी प्रभू धन्यवाद करतो की प्रभू तू आमचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत, तू आमचे आत्मिक कान उघडलेले आहेत. परमेश्वरा प्रभू येशू, आज तुझं वचन हे पण सांगतं की जे आज्ञेमध्ये चालतात ते आशीर्वादामध्ये चालतात. जे आज्ञा पालन नाही करत त्या लोकांच्या जीवनामध्ये ऑलरेडी श्राप आहे, ते लोक श्रापित आहेत. प्रभू येशू, आज आम्ही तुला प्रॉमिस करतो की प्रभू आजपासून आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे चालू, तुझ्या आत्म्याप्रमाणे चालू. परमेश्वरा, आमच्या जीवनात आम्ही ख्रिस्त दाखवू प्रभू. हा प्रभूजी, आज आम्ही पश्चाताप करत आहोत. परमेश्वरा प्रभू येशू, आज पुन्हा एकदा तू आम्हाला समय दिला, आम्हाला वेळ दिला की प्रभू या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला. आणि प्रभू आज आमच्या पश्चातापाला तू कबूल केलं प्रभूजी. आणि खरोखर बाप्पा, आजपासून आमचं जीवन तुझं जीवन आहे, तुझं जीवन आमचं जीवन आहे. प्रभू जसा तू चालवशील तसं आम्ही चालू प्रभू, जिकडे घेऊन जाशील तिकडे आम्ही जाऊ, जे तू आम्हाला सांगशील करायला ते आम्ही करू. येशूच्या नावामध्ये आमेन, 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 आमेन. जितके पण लोक आज आमच्या बरोबर जोडलेले आहेत, आम्ही प्रार्थना करू. परमेश्वरा प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करतो जे आजारी लोक आहेत प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श त्यांना होऊ दे परमेश्वरा. आणि प्रभू खरोखर बाप्पा, जे फटके तुझ्या पाठीवर, जे 39 फटके तुझ्या पाठीवर प्रभू लागले गेले, त्याच्याद्वारे जे आरोग्य आम्हाला मिळालं प्रभू, ते आरोग्य आज आम्ही तुझ्या लेकरांसाठी कबूल करतो. प्रभू ज्यांना नोकऱ्या नाही आहेत परमेश्वरा, त्यांच्यासाठी दरवाजे उघड, चांगल्या नोकऱ्या लागू दे परमेश्वरा. प्रभू येशू, ज्यांनी आज पश्चाताप केला त्यांची सगळ्यांची पाप तू माफ कर. आणि प्रभू त्यांना एक नवीन सुरुवात करण्यासाठी मदत आणि सहायता कर. ज्यांना लेकरं होत नाही प्रभू, अशा माझ्या बहिणींची प्रभू तू उदर उघड आणि परमेश्वरा त्यांना सुंदरशी मुलं होण्यासाठी मदत आणि सहायता कर. परमेश्वरा मी प्रार्थना करतो, आज जे कर्जामध्ये आहेत, कमी गटीमध्ये आहेत प्रभू, त्यांची कर्ज माफ होण्यासाठी त्यांना जी आर्थिक मदत पाहिजे परमेश्वरा तू तुझ्या स्वर्गीय भंडारातून पुरव. परमेश्वरा आज आम्ही प्रार्थना करतो की प्रभू, आज जे पण लोक एकटे पण, तुटलेलं पण
आज त्यांच्या जीवनामध्ये आहे परमेश्वरा. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना तू भर आणि विश्वास दे की प्रभू ते एकटे नाहीये, तू त्यांच्या बरोबर आहे परमेश्वरा. आज जे भीतीमध्ये आहेत परमेश्वरा, आज भीतीमध्ये जगत आहेत परमेश्वरा, ते भीतीच्या आत्म्याला प्रभू येशू आम्ही तुझ्या नावामध्ये काढत आहोत. तुझ्या सामर्थ्याचा आत्मा आज त्यांच्यासाठी पाठवत आहोत. पवित्र आत्म्या आज त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. प्रभू येशू आज जितके पण लोक परमेश्वरा ज्यांना झोप येत नाहीये, चिंता खूप आहेत परमेश्वरा, काळज्या आहेत परमेश्वरा, ओझी आहेत परमेश्वरा, त्या सगळ्या चिंता काळज्या आणि ओझी आज प्रभू तू घे आणि त्यांना प्रभू तू स्वतंत्र कर, त्यांना तू स्वतंत्र कर, त्यांना तू स्वतंत्र कर प्रभूजी. आज प्रभू तुझा पवित्र आत्मा तुझ्या लेकरांवर उतरून येऊ दे प्रभूजी. तुझा पवित्र आत्मा तुझ्या लेकरांवर उतरून येऊ दे प्रभूजी. तुझं सामर्थ्य तुझ्या लेकरांवर उतरून येऊ दे परमेश्वरा. आणि खरोखर बाप्पा त्या आत्म्याचे फळ त्यांच्या जीवनामध्ये तू दिसू दे प्रभूजी. येशू तुझ्या प्रिय नामात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, 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 आमेन.